यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न होता। मात्र एकीकडे आपण पाहतो की भाजपनं आपला जल्लोष सुरू केलेला आहे, तर थोडा संयम बाळगा, केजरीवाल मुख्यमंत्री होतील असं आतिशी यांनी म्हटलेलं आहे। तर आतिशी यांनी अजूनही दावा असा करतायत, असा विश्वास व्यक्त करतायत की थोडासा संयम बाळगा, केजरीवाल हे मुख्यमंत्री होतील। तर दुसरीकडे निवडणूक आयोगानुसार भाजप 42 आणि आम आदमी पक्ष 28 जागांवर सध्या आघाडीवर आहे। बहुमताचा आकडा आहे 36। हा आकडा केव्हाच भाजपनं गाठलेला आहे आणि सध्याचे आकडेवारीवर जर आपण नजर टाकली तर भाजप 42, आम आदमी पक्ष 28 आणि काँग्रेसला यंदाही हातही उघडता आलेलं नाही। दिल्लीमध्ये कमळ फुलणार असं निवडणूक आयोगाची आकडेवारी या ठिकाणी सांगते। हे कल आहेत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले, त्यामध्ये भाजप 42 आणि आप 28 जागांवर आघाडीवर। भाजपनं मोठी मुसंडी दिल्लीमध्ये मारलेली आहे। देशाच्या राजधानीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार असं या ठिकाणी पाहायला मिळते। भाजप 42 आणि आम आदमी पक्ष 28। या निवडणुकीमध्ये भाजपचा परफॉर्मन्स हा खूप चांगला राहिलेला आहे, कारण मागच्या निवडणुकीमध्ये 2020 मध्ये भाजपला फक्त 8 जागांवर यश मिळालेलं होतं। 8 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आलेले होते। मात्र आता हा आकडा 8 वरून 42 वर पोहोचलाय। तर आम आदमी पक्ष 62 वरून 28 वर या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष सुद्धा सुरू झालेला आहे। भाजप कार्यकर्ते यांचा जल्लोष जो आहे तो ठिकठिकाणी सुरू झालेला आहे।